गणेशोत्सव हा सोहळा हा उत्सव कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडावा, सुखरूप राहावा, सुरक्षित पार पडावा याची जबाबदारी असते पोलीस दलावरती। आणि मुंबईमध्ये खास करून लालबागच्या राजापासून अनेक मोठे मंडळ आहेत, म्हणून इथं मुंबई पोलिसांवरती एक मोठी जबाबदारी आहे। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि असं जनसागर, या जनसागरमध्ये कशा प्रकारे हा सोहळा पार पडावा याची जबाबदारी मुंबई पोलिसांवरती असते। आणि मुंबई पोलिसांचे वरिष्ठ सगळे माझ्यासोबत आहेत। पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर सर आहेत। सर, मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या इथं एवढा मोठा भक्तांचा इन्फ्लो असतो, आजही आम्ही पाहतोय, 10 दिवस सुरक्षित राहावे यासाठी कशा प्रकारे जी जबाबदारी आपण पार पाडली आहे आणि आजचाही मोठा आव्हान तुमच्या समोर आहे तेही। सर्वप्रथम एबीपी माझाचे सर्व दर्शक जे आहेत, महाराष्ट्राची जनता, मुंबईची जनता यांना मुंबई पोलीस दलातर्फे मी अभिवादन करतो। गेले 11 दिवस मुंबईमध्ये गणेश चतुर्थीपासून आज आता अनंत चतुर्दशी लाखो लोकांनी अनेक गणपती मंडळांना भेटी दिल्या। लालबागचा राजा आणि इतर अनेक गणपती मंडळामध्ये आपण बघितलं की आमचे जे पोलीस कर्मचारी, अंमलदार, अधिकारी आहेत ते अहर्निश सेवा देत होते आणि कुठल्याही विघ्नाशिवाय खरोखर विघ्नहर्त्यांनी हा उत्सव आतापर्यंत पार पाडला। आणि आजचा हा जो अनंत चतुर्दशीचा उत्सव आहे, संध्याकाळ आहे, ती देखील निर्विघ्नपणे पार पडेल। गिरगाव चौपाटी, त्याचप्रमाणे दादर, जुहू, पवई, वर्सोवा, मालवणी सर्व ठिकाणी आमचा अधिकाऱ्यांचा, अंमलदारांचा बंदोबस्त सुरू आहे। सार्वजनिक गणपती मंडळांचं विसर्जन सुरू आहे। इथे जवळपास 50 मोठ्या मंडळांचं विसर्जन आतापर्यंत झालेलं आहे। लालबागच्या राजाची मिरवणूक चिंचपोकळी क्रॉस करून मार्गस्थ झोन 3 मध्ये नामजोशी मार्गावरती झालेली आहे। तर सर्व काही त्याच्या आशीर्वादाने आणि कृपेने सुरळीतपणे पार पडलं आहे। आपण म्हणतो गणपती बाप्पा चालले गावाला पण पोलीस लागली कामाला, असं एक खूप व्हायरल अशा प्रकारच्या व्हिडिओजही येत आहेत। पण तुमचं काम पाहून तुम्ही दिवस रात्र अहोरात्र काम करतायत, बंदोबस्तापासून तुम्हाला तयारी पण पाहिजे आहे, तर त्याला कोऑर्डिनेट करणं, या टीमचं मुवमेंट सगळं बघणं, सगळ्यांना सोबत घेऊन एक बंदोबस्त करणं एक मोठं आव्हान, मोठं चॅलेंज असतं निश्चितच। आणि तुम्ही बघताय माझे सहकारी आहेत देवेन भारती, सत्यनारायण, नियती ठाकर पण आमच्यासोबत आहेत। इथे जवळपास सर्वच वरिष्ठ अधिकारी, 40 एक पोलीस उपायुक्त आहेत, 8-10 ॲडिशनल सीपीज, जॉईंट सीपीज 5, आमचे बाकी जॉईंट सीपी सुद्धा आम्ही ईस्ट रिजन आणि नॉर्थ रिजनमध्ये स्टेशन केलेले आहेत, ते देखरेख ठेवत आहेत। आणि हे कसं आहे की ह्याची सुरुवात खूप आधी होते। गणेश मंडळांच्या बरोबर आमच्या पोलीस स्टेशन्सच्या बैठकी होतात, त्यांनी त्यांच्या लोकांना काय सूचना द्यायच्या आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांची मंडळं, त्यांच्याबरोबर आमचे कोऑर्डिनेटिंग कॉन्स्टेबल्स, हेड कॉन्स्टेबल्स असतात। त्यामुळे एक प्रकारचं नातं, सुरक्षेचं जाळं विणल्यासारखं एक नातं तयार होतं आणि त्यातूनच हा जो सर्व मोठा उत्सव आहे तो असा एका क्षणात, एका दिवसात किंवा एका तासात तयार होणारा किंवा पार पडणारा नाही। आणि याच्यामध्ये मला खूप तुम्हाला आनंदाने सांगायचं आहे की गणेश मंडळ किंवा आपले जे गणेश भक्त आहेत, नागरिक आहेत, त्यांना देखील दिसतं की पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत, ते घरदार सोडून आहेत, ते अन्न पाणी विसरून काम करत आहेत। त्यामुळे त्यांची देखील आपण बघा अतिशय शिस्तीत हे लोक चालताना दिसतात। यामध्ये आमचे गोपनीय म्हणजे गुप्त सेवेतले लोक जे असतात, प्लेन क्लोथ्स ज्याला आम्ही म्हणतो ते पण असतात, युनिफॉर्मचे असतात। जिथे आम्हाला आवश्यक वाटतं तिथे आमचे QRTs देखील स्टेशन्ड आहेत, SRP कंपनीज लागलेल्या आहेत। जवळपास 25-28 हजार लोकांचा बंदोबस्त आहे। काही ठिकाणी होमगार्ड्सची मदत घेतलेली आहे आम्ही। ट्रॅफिक पोलीसचे सगळे लोक, हा आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे, त्यांना नेहमी हा ट्रॅफिक पोलीसचा पण एक मोठा बंदोबस्त असतो। कारण की गणेश मंडळ त्यांचं आगमन, गमन, निर्गमन, लोकांचं जाणं आणि त्याचबरोबर सामान्य माणसाची जी यातायात आहे ती पण न बिघडणं, इमर्जन्सीज न थांबणं, कोणाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कोणाचं रेल्वे स्टेशनवरती आहे, विमानतळावरती विमान गाठायचं आहे, ह्या गोष्टी देखील आम्ही बघत असतो। आणि मला असं वाटतं की मुंबई पोलीस दलाचा प्रत्येक अंमलदार जो आहे हा अतिशय भक्तिभावाने हा बंदोबस्त करतो। शेवटचा प्रश्न, कारण विसर्जन सोहळा उत्सवाचा समापन झालेलंच आहे किंवा होणार आहे, पण ईदचा मोठा बंदोबस्त असतो। उद्या ईद आहे, आपण एक सामाजिक सलोखा जपण्यासाठी अनेक दिवसांपासून
मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची बैठका घेतल्या, त्यांना विनंती केली. त्या तुमच्या विनंतीला मान ठेवत 18 तारखेला साजरे करतायत. उद्या तोही मोठा बंदोबस्त असणार आहे आणि त्यांच्याही या सणामध्ये आपण पूर्णतः सर्व मुस्लिम बांधवांना आणि मुस्लिम समाजाला देखील मी अभिवादन करतो. त्यांनी देखील या 10 दिवसात आम्हाला खूप सहकार्य केलं. आजही अनेक आमची जी विसर्जनाच्या मिरवणुका आहेत त्या मुस्लिम वस्तीतून जातात, त्यांचं देखील सहकार्य आहे. केवळ सहकार्य नाही, अनेक ठिकाणी त्यांनी उत्साहाने स्वागत देखील केलेलं आहे. आणि आता उद्या ईद ए मिलादुन नबी मोठा दिवस आहे, त्यामुळे आजची अनंत चतुर्दशी व्यवस्थित पार पाडून थोडासा 2-3 तासाचा जो काही अवधी मिळेल तो ब्रेक घेऊन पुन्हा त्यांचे जे रूट्स आहेत ते सगळे क्लीनअप करणं, सॅनिटाईज करणं, अनेक एक्झरसाइजेस आमच्या अँटीसेबोटाईज चेक्स असतात, काही गोष्टी दृश्य स्वरूपात, दृश्य फलक असतात, अमुक असतं तमुक असतं, ते सगळं स्वच्छ करणं आणि त्यांचे मार्ग देखील तितकेच निर्विघ्नपणे करणं, यामध्ये देखील आम्ही निश्चितपणे आमचं जे काही कर्तव्य योगदान आहे ते देऊ. उद्या साधारण 4 वाजल्यापासून जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत त्यांच्या देखील मिरवणुका चालतील. त्यामध्ये देखील आमचे लोक ह्याच तन्मयतेनं आणि डेडिकेशननी काम करतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तमाम मुंबईकरांच्या तर्फे मी आपले आभार मानतो, कारण मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई पोलिसांचं कामही कधी थांबत नाही. मुंबई थांबत नाही आणि थांबणार पण नाही. तर हे होते मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, विशेष आयुक्त, सह आयुक्त आणि या सर्वांनी इथं आज या बंदोबस्ताचा आपल्याला त्याची माहिती दिली, विश्लेषण केलं आणि मुंबईकरांचे, मुंबई गणेश मंडळांचे धन्यवादही मानले. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.